400हून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यानपिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रा व यात्रेनिमित्त होणाऱ्या चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भक्कमपणे चेतक महोत्सव समितीच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे। ते आज सारंगखेडा येथे दत्त जयंतीनिमित्त सुरू होणाऱ्या यात्रोत्सव व चेतक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तहसीलदार दीपक गिरासे, चेतक महोत्सवाचे प्रमुख आयोजक जयपाल सिंह रावल, सारंगखेड्याचे सरपंच पृथ्वीराज रावल आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री श्री रावल म्हणाले, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांना व्यापून असलेल्या पवित्र तापी नदीच्या तीरावर हा महोत्सव आणि यात्रा उत्सव शेकडो वर्षांपासून आपली परंपरा घेऊन डौलाने उभा आहे। दत्तप्रभूंच्या उपासनेसोबत या महोत्सवाला जगविख्यात अशा अश्वमेळा व पशुमेळ्याची रुपेरी किनार लाभली आहे। दररोज सुमारे 75,000 लोक या यात्रेला येतात। पूर्वी लोक बैलगाड्याने इथे येत असत, आज आपल्या आधुनिक वाहनांवर येतात, तेही घोडे पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी। जिथपर्यंत नजर पोहोचत नाही तिथपर्यंत विविध प्रकारचे अश्व या यात्रेत आलेले पाहायला मिळतात। जगभरातून अश्वप्रेमी येथे येत असतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पर्यटन मंत्री असताना चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी येथील धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केलेत। सलग 3 वर्षे या यात्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते। हजारो लोकांची उपजीविका या यात्रेवर आधारित आहे। काठावर उंच पहाडावर असलेला दत्त मंदिर आणि त्या दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सारंगखेड्याची यात्रा होत असते। पौर्णिमाचा तो दिवस असतो आणि जवळपास हजारोच्या संख्येने घोडे येतात, इथे बैल येतात, गायी येतात, बकऱ्या, कोंबड्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पशु पूर्वीच्या काळात यायचे। आणि या यात्रेमध्ये विविध हँडीक्राफ्ट सगळ्या गोष्टी, खलबत्तेपासून मसालेपासून दूर पूर्वी जर अफगाणिस्तान पासून तर पाकिस्तान, पेशावर तिकडून इथे लोक यायचे। साऊथ इंडियावरचे लोक इथे घोडे घ्यायला यायचे आणि नदीवर या नदीच्या काठावर 4-6 महिन्याचा मुक्काम या घोड्यांचा असायचा। त्या पाणी कमी झालं उन्हाळ्यावर, मग घोडे पार होऊन निघायचे। पण आज सुद्धा या यात्रेला गतवैभव अजून सुद्धा आहे। काही हजारोच्या संख्येने इथे घोडे आलेत। इतकं सुंदर वातावरण आहे, लोक नाचतात, खेळतात, आनंद घेतात आणि म्हणून याला एक वेगळं आकर्षण इथे आहे। जगामध्ये घोड्यांबद्दल, अश्वांबद्दल एक विशेष आकर्षण लोकांमध्ये आहे। आणि तुम्ही पाहिलं तर साऊथ अमेरिका असेल, अर्जेंटिना, ब्राझील असेल, अमेरिका मधले ते काउबॉयज असतील किंवा अरबच्या खाडीच्या देशांमध्ये असेल किंवा भारतामध्ये आणि या सगळ्या देशांमध्ये घोड्यांचं अनन्यसाधारण महत्व, मग युरोपमध्ये सुद्धा फार महत्व राहिलंय। 100 वर्षापासून महत्व राहिलं। आज सुद्धा घोड्यांबद्दल लोकांना खूप प्रेम आहे। ही यात्रेची महती जशी लोकांपर्यंत पोहोचते, अगदी पंजाब पासून तर साऊथ इंडिया पासून तर लोक कर्नाटक पासून इथे कितीतरी लोक मुक्कामाला येत असतात आणि खूप सुंदर असं वातावरण असतं। कालच काही लोकांनी म्हणजे यात्रा सुरू होण्याच्या अगोदरच घोडे विकत घेतले। मला खात्री आणि विश्वास आहे की जगातले लोक पुढच्या काळामध्ये या यात्रेकडे आकर्षित होऊन अश्वप्रेमी इथे येणार आहेत। मला परवाच्या लग्नामध्ये आठवतं की अनंत अंबानी, मुकेश भाई अंबानींचे चिरंजीव, ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं, वो सारंगखेड़ा यात्रा के बारे में मैंने बहुत सुना है, मैं घोड़ों का प्रेमी हूँ, मैं वहाँ आना चाहता हूँ, मुझे कभी आमंत्रित करो। मलाही आश्चर्य वाटलं व त्यांना याच्या बाबतीतली कशी माहिती आहे तर अनेक लोकांना माहिती आहे। मी पर्यटन मंत्री असताना जपानचे काही लोक, काही अरबचे लोक इथे हजर झाले होते, तर पुढच्या काळात सुद्धा होतील। याच्यामध्ये मला मनापासून धन्यवाद करायचे राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी सातत्याने या यात्रेला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला। नंदुरबार जिल्हा हा अनेक क्षेत्रांमध्ये मागे आहे, अनेक इथे अडचणी आहेत, उद्योगांची कमी, अनेक गोष्टींची कमी आहे, परंतु या यात्रेमुळे किमान 50,000 लोकांना रोजगाराचं डायरेक्ट इनडायरेक्ट साधन मिळतं। यात्रा 15 दिवस 3 आठवडे चालते आणि या 3 आठवड्यामध्ये वर्षभराचं, अर्ध्या वर्षाचं किमान रॅशन किंवा व्यवस्था, अर्थव्यवस्था ही लोकांची मजबूत होते। सामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत, कष्ट करणार लोक आहेत आणि म्हणून 12 बलुतेदार, 18 पगड जाती सर्वांनाच या यात्रेच्या माध्यमातून लाभ होतो। इथले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि त्यांनी सगळ्यांनी चांगली व्यवस्था इथे केली। इथल्या ग्रामपंचायतीने खूप चांगली व्यवस्था केली आणि चेतक महोत्सव हा जोरात होतोय।
मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मदत मिळाली होती, पण ही मध्यंतरी महाआघाडीने रोखली. मी आता विनंती पुन्हा एकदा पर्यटन मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना करणार आहे की सारंगखेडा यात्रेला पुन्हा त्यांचा जर सपोर्ट असला तर विश्वविख्यात ही यात्रा येऊ शकणार आहे. आणि या माध्यमातून सारंगखेड्याचं नाव जगभरामध्ये आहेच, अजून त्याला मजबूतीने होऊ शकेल. मला सुद्धा लहानपणापासून या यात्रेचं आकर्षण आहे. किंबहुना खानदेश मधला प्रत्येक माणूस या यात्रेमध्ये येत असतो आणि अश्वांबरोबर हे सगळं पाहत असतो, घोड्यांचा आनंद घेत असतो. आणि म्हणून आज आपण बघा, हे लुकरावाले आणि सगळे सुंदर सुंदर घोडे आहेत, 15 दिवस चालणारे. सामान्य माणसं सुद्धा इथे खूप आलेत. आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, या तिघांच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने सारंगखेडा यात्रेला, चेतक महोत्सवला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आमच्या या सरकारच्या माध्यमातून जी काय मदत लागेल ती करण्याचं प्रशासन आणि आमचं सरकार ते सातत्याने करत राहील. या चेअरमन